बाप्पा असाही येतो आणि जातो की कोणाला कळतच नाही आणि म्हणूनच नाव पडलं चोर गणपती. अनसीन बाप्पाच्या या सिरीजमध्ये आज आपण बोलणार आहोत चोर गणपतीबद्दल. अगदी खरंय, सांगलीत पटवर्धन संस्थानाच्या श्री गणपती पंचायतन मंदिरात गेली तब्बल 150 वर्ष एक आगळी वेगळी परंपरा सुरू आहे. या परंपरेला लोक प्रेमाने चोर गणपती म्हणतात. या बाप्पाची मूर्ती कागदी लगद्यांपासून बनवली जाते. या गणपतीचं आगमन अगदी गुप्तपणे होतं. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गणेशोत्सव सुरू होण्याच्या 4 दिवस आधी ही मूर्ती मंदिरात आणली जाते. विसर्जन मात्र गणेशोत्सव संपल्यावर नाही तर ऋषी पंचमीला म्हणजेच भाद्रपद शुद्ध पंचमीला केली जातं. यावेळी मूर्ती पुन्हा मूळ ठिकाणी ठेवली जाते आणि पुढच्या वर्षी त्याच मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना केली जाते. ही अनोखी परंपरा माजी संस्थानिक श्रीमंत चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांच्या काळात सुरू झाली. हा गणपती बाप्पा कधी येतो आणि कधी जातो याची चाहूलच लागत नसल्यामुळे या बाप्पाला चोर गणपती असं म्हणलं जातं.